योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षात् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धो सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम् कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दाशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा विचार करत असताना प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातून काय बोध घ्यायचा हे आपण पाहतोय आणि त्यामध्ये आता वनवासाच्या प्राप्तीचा प्रसंग आलेला आहे। निर्णय झालेला आहे की रामाला वनवास होणार, भरताला राज्याभिषेक होणार। युवराज्याभिषेक आता भरताला होणार आहे, रामाला वनवास प्राप्त होणार आहे। ही बातमी कळल्यानंतर लक्ष्मण आणि कौसल्या यांच्या प्रतिक्रिया आणि त्यावरती प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर याचा विचार आपण केला। प्रभू रामचंद्रांनी सांगितलं त्याचा सारांश एवढाच होता, जर आत्ता आपल्याला वाटत असेल की वडिलांची ही आज्ञा वनवासाला जायची ती चुकीची आहे कारण त्याचं स्थळ काळ योग्य नाही, तर भरत शत्रुघ्न नसताना मला राज्याभिषेक व्हावा आणि त्याची तयारी सुरू करावी हा झालेला निर्णय देखील स्थळ काळ वेळेच्या योग्यतेचा नव्हता। मी आता पूर्ण तिची चर्चा जाहीर झाली, लक्ष्मणाने काय युक्तिवाद केला, मातेने काय सांगितलं याच्या तपशिलात जाणार नाही, पण जो आपल्याला कथाभाग माहिती आहे, जो आपल्याला प्रसंग माहिती आहेत त्या दृष्टीने विचार केला तर जे रामचंद्रांनी म्हटलं की क्रोधात प्रहर्षात अथवा कामात, माझ्या वडिलांनी ते आमच्यासाठी गुरूंप्रमाणे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, माननीय पुरुष आहेत, त्यांचा तसा अधिकार आहे आणि त्यांनी क्रोधामध्ये, हर्षामध्ये किंवा कामामध्ये कोणतीही आज्ञा दिली तरी आमच्यासाठी ती वंदनीय आहे आणि तिचं पालन करणं हाच आमच्यासाठी धर्म आहे। हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलेला जो विचार आहे तोच पुन्हा एकदा म्हणून सांगतो की प्रभू रामचंद्राच्या मनाची समतुल्यता दाखवतो। एखादा निर्णय प्राप्त झाल्यानंतर त्या निर्णयाच्या मागची भूमिका, त्या निर्णयाच्या मागे, त्या आज्ञेच्या मागे झालेला जो काही विचार आहे तो कोणत्या भूमिकेतनं झाला याचा विचार करत असताना तिकडे देखील समानता आहे मनाची, अंतःकरणाची। सुरुवातीलाच विचार करत असताना प्रभू रामचंद्रांच्या चरित्राच्या सापेक्षतेने, विशेषतः अयोध्याकांडाच्या सापेक्षतेने आपण म्हटलं की प्रभू रामचंद्रांचं अयोध्याकांडातील चरित्र हे त्यांचं मनाचं, अंतःकरणाचं समतुलत्व दाखवतं, संतुलन दाखवतं। ते काही चिडले नाहीत, रागावले नाहीत, त्या राज्याभिषेकाच्या बातमीमुळे, राज्याभिषेक होणार हे कळल्यामुळे ते हर्षित झाले नाहीत की वनवासामुळे दुःखित झाले नाहीत। बाहेरून प्रकट केलं असलं तरी देखील अंतःकरण समतुल्य आहे, समान आहे अंतःकरण। सुखदुःखे समे कृत्वा त्या भूमिकेवरती आहेत ते। हे कशावरून तर ते इथे दिसून येतं। वडिलांनी कामामध्ये दिलेली आज्ञा योग्य नाही, ठीक आहे, मग तसं असेल तर आनंदित होऊन की अरे आता रामाला राज्याभिषेक करण्याची वेळ आली, रामाला राज्याभिषेक केला पाहिजे, आनंदित होऊन वडिलांनी जी आज्ञा दिली की आता रामाला राज्याभिषेक करा ती देखील योग्य नाही, कारण भरत नाही, चारही भावंडांच्या उपस्थितीमध्ये निर्णय झाला पाहिजे। हे संतुलन होतंय। आता रामाच्या राज्याभिषेकामध्ये विघ्न निर्माण झाल्यामुळे लक्ष्मणाला दुःख झालं, ते व्यथित झाले, त्यांच्या मनामध्ये विचार निर्माण झाला हे असं झालं कसं। प्रभू रामचंद्रांनी मग लक्ष्मणाला उपदेश केला
म्हणाले, निगृह्य रोषंच धैर्यम आश्रित्य केवलम. लक्ष्मणा, धैर्याचा आश्रय घेऊन आपल्या अंतःकरणातील क्रोध आणि शोक दूर कर. चित्तामध्ये जर अपमानाची भावना निर्माण झाली असेल, काय हे पाहायला मिळत आहे, केवढा घोर अपमान असं वाटत असेल, तर तो देखील दूर कर. माझ्या राज्याभिषेकासाठी म्हणून ही जी सामग्री गोळा केलेली आहे ती दूर कर, ती बाजूला कर आणि असं कार्य कर ज्याच्यामुळे आपल्या वनगमनामध्ये बाधा उपस्थित होणार नाही, कोणी आपल्याला थांबवणार नाही. केवळ 2 श्लोक आहेत. अथतम व्यथया दीनम सविशेषम अमर्षितम सरोषमिव नागेंद्रम रोषस विस्फारिते क्षणम आसाद्य राम सौमित्रम सुहृदम भ्रातरम प्रियम उवाचेदम सधैर्येण धारयन सत्वमात्मनान. म्हणाले, निगृह्य रोषंच धैर्यमाश्रित्य केवलम अवमानम निरस्यैनम गृहीत्वा हर्षमुत्तमम उपक्लृप्तम यदैतन्मे अभिषेकार्थमुत्तमम सर्वं निवर्तय क्षिप्रम कुरु कार्यम निरव्ययम. काय लक्षात घ्यायचंय, लक्षात घ्या. म्हणजे इथे लक्ष द्या थोडं. घटना घडून गेली, प्रसंग घडून गेला, आता त्याच्यावरती व्यर्थ चिंतन करण्यात काही तात्पर्य नाही, त्यात काही हशील नाही. पुढे जे काही करायचंय त्याच्यासाठी आता प्रवृत्त झालं पाहिजे. त्यामुळे मागचं आता ते टाकून द्यायचं, दूर करायचं आणि पुढल्या कार्याकडे प्रवृत्त व्हायचं. त्याच्याबद्दल आता विचार करायचा नाही. आणि त्या कार्याकडे प्रवृत्त होत असताना मागील घडून गेलेल्या घटनेने अंतःकरणावरती झालेले जे काही परिणाम असतील, लक्ष्मणांच्या बाबतीमध्ये शोक, दुःख, अपमान, हे सर्व काही ते दूर करायचं. घटना एखादी घडून जाते आपल्या आयुष्यामध्ये. प्रभू रामचंद्र आपल्याला हेच शिकवत आहेत तिथे. एखादी घटना घडून जाते, ती घटना घडल्यानंतर आतापर्यंत झालेले केलेले प्रयत्न सगळे विफल झाले, व्यर्थ झाले आपल्याला वाटतं, पण तसं नसतं. त्याचं काहीतरी प्रयोजन असतं, आपल्याला कळत नाही. एवढं मान्य करून तो विचार स्वीकारून पुढील पुरुषार्थाकडे प्रवृत्त व्हायचं. प्राप्त प्रारब्धाचा अधिक विचार करायचा नाही. पारिभाषिक शब्दांमध्ये सांगायचं झालं किंवा थोड्या अवजड शब्दांमध्ये, म्हणून सोपं म्हणून लक्षात येईल असं म्हणायचं झालं तर, प्राप्त प्रारब्धाचा अनुभव हा बदलणार नाहीये, कारण त्याच्यासाठीचा पुरुषार्थ घडून गेलेला आहे, प्रारब्ध प्राप्त झालेलं आहे. मग असं असताना त्याच्यावरती चिंता किंवा त्याचं चिंतन करण्यापेक्षा, ते असं का घडलं, कशामुळे घडलं याची कारणमीमांसा करण्यापेक्षा पुढील पुरुषार्थाकडे निर्विघ्नपणे किंवा निर्विघ्नपणे तो पुरुषार्थ पूर्ण व्हावा म्हणून शांत मनाने, सममनाने प्रवृत्त होणं हे उत्तम आहे. पुन्हा तेच उदाहरण देतो, पुन्हा तेच भगवद्गीतेतील उदाहरण देतो. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो तथो युद्धाय युज्यस्व किंवा मामनुस्मर युद्धच. अर्जुना, माझं स्मरण कर आणि युद्ध कर. आता त्याबद्दल शोक चिंता करू नकोस. अर्जुना पुढे ते लक्ष्मणाला म्हणतायत प्रभू रामचंद्र, ज्या आनंदाने, ज्या उत्साहाने तू ह्या अभिषेकाची सामग्री, माझ्या अभिषेकासाठीची म्हणून ही जी सामग्री आहे ती गोळा केली होतीस, त्याच उत्साहाने आता वनगमनाची तयारी कर. असं कर जेणेकरून आपल्या वनगमनाच्या जाण्या न जाण्याबाबत कैकेयीच्या अंतःकरणामध्ये शंका राहणार नाही. का?
प्रभू रामचंद्र किती सूक्ष्म विचार करतात. यस्या मदभिषेकार्थे मानसं परितप्यते माता नस्सा यथा न स्यात् सविशंका तथा करू. माझ्या अभिषेकाच्या मुळे जिच्या अंतःकरणामध्ये संताप, क्रोध, दुःख निर्माण झालंय, त्या माता कैकेयीला अजून दुःख होणार नाही, तिच्या अंतःकरणामध्ये संताप, संदेह राहणार नाही, अशा प्रकारे कार्य कर, अशा प्रकारे आपल्या वनगमनाची तयारी कर. आणि शंकेमुळे देखील, संदेहामुळे देखील, तस्या शंकामयम दुःखम मुहूर्तमपि नोत्सहे मनसी प्रतिसंजातम सौमित्रे अहमुपेक्षितुम. लक्ष्मणा, तिच्या अंतःकरणामध्ये त्या संदेहामुळे, अरे खरंच आता राम जातो की नाही वनात, म्हणतोय तर मी जाणार आहे, पण गेलाच नाही तर मग परत ये रे माझ्या मागल्या, माझ्या भरताचं काय होईल, हे असं दुःख तिच्या अंतःकरणामध्ये क्षणभर जरी निर्माण झालं तरी देखील ते मला आवडणार नाही. आता ह्या प्रसंगाचा चर्चा, विचार करावी तर फार दीर्घ आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करता येतात. पुढील आपल्याला संवाद पाहायचे, त्याच्यामध्ये उत्तर सापडेलच. पण लक्षात घ्या, एखाद्या घटनेमध्ये कोणाच्या अंतःकरणाला प्राधान्य द्यावं, कोणाच्या दुःखाला आणि कोणाच्या सुखाला प्राधान्य द्यावं, हे देखील ठरवता आलं पाहिजे. दुःख होऊ नये आई वडिलांना, मान्य आहे, पण सगळ्यांना सुखी करता येत नाही आणि सगळ्यांना दुःखातून दूर करता येत नाही, असा हा प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र इथे म्हणतायत कैकेयीला दुःख होता कामा नये, पण आपल्या मातेला, जिने आपल्याला जन्म दिला, जन्मदात्री मातेला, तिला दुःख होत आहे माझ्या वनवास गमनामुळे, वनगमनामुळे, त्याचं काय? म्हणजे एके ठिकाणी आपल्या जन्मदात्री आईला दुःख द्यायचं आणि सावत्र आईला दुःख होऊ नये असं बघायचं. कोणता न्याय? काय, कशाला प्राधान्य द्यायचं? आपण प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी आहोत असा विचार करा, किंवा तो प्रसंग कल्पनेने उपस्थित करा, ह्याची बाकीची करणं दूर राहू देत. प्रसंग असा झालाय की जन्मदात्री आई आहे, सावत्र आई आहे, दोघांनाही आपल्या एका निर्णयामुळे कोणातरी एकाला दुःख निर्माण होणार आहे. तुम्ही कोणाला सुख प्राप्त होईल असं अशी इच्छा कराल आणि कोणाला दुःख प्राप्त होईल अशी इच्छा कराल. सोपं नाहीये ते. ही परीक्षा असते. मागचा पुढचा बराच विचार करावा लागतो. लक्षात घ्या, आपण महाभारताकडे जाऊ. त्या यक्ष प्रश्नामध्ये सगळ्यात शेवटी ज्या वेळेला युधिष्ठिराला विचारलं गेलं की तुझे 4 भाऊ आहेत, त्याच्यातला मी कोणता तरी एकच भाऊ जिवंत करेन, चौघांनाही जिवंत करू शकत नाही, काय उत्तर दिलं युधिष्ठिराने? माता कुंतीचे मी एक जिवंत आहे ना, त्यामुळे जी माद्री आहे तिचा एक पुत्र तो जिवंत होऊ दे. आता त्यावेळेला माद्री आहे का? नाही, कारण प्रसंग घडला अज्ञातवासामध्ये, तोपर्यंत माद्री देह सोडून गेलेली आहे. पण तरी देखील नाही, मी वनवासात जाईन पण परत येणार आहे. पण जिच्यामुळे मी वनवासाला जातोय तिला दुपटीने दुःख होईल,
कारण मी वनवासात गेलो नाही तर मला राज्याभिषेकही होणार आहे आणि भरताला राज्याभिषेक होणार नाही, म्हणजे मी वनवासात गेलो नाही याचं दुःख आहेच, पण त्यातही भरतालाही राज्याभिषेक झाला नाही याचंही दुःख आहे. मलाही पटणार नाही. आत्ता इच्छा कोणाची? आता इच्छेला प्राधान्य कोणाचे आहे? माता कैकेयीची आहे, वडिलांची इच्छा आहे. सहज शक्य नाहीये ते. प्रभू रामचंद्र पुढे म्हणतायत, न बुद्धिपूर्वम ना बुद्धम स्मरामीह कदाचन मातॄणाम वा पितुर्वाहम कृतमल्पंच विप्रियम. आता प्रभू रामचंद्र पुढे म्हणतायत, आईचा, वडिलांचा एक अल्पसा देखील अपराध केल्याचे माझ्या स्मरणात नाही. वडील नेहमी सत्यवादी होते, पराक्रमी होते. परलोकाच्या भयाने, म्हणजे उत्तम लोकाची प्राप्ती होईल की नाही या भयाने ते नित्य धर्माचरणावरती राहत होते. परलोक भयात भीतो नरभयस्तु पिता मम. त्या माझं काय स्वर्ग कामो यजेत, म्हणजे ज्याला स्वर्ग पुत्रेण, ते वचन मला आठवत नाही आता, वेदात स्मरत नाही, परंतु जर का स्वर्गाची प्राप्ती व्हायची असेल तर पुत्र हवा. त्या पुत्रामुळेच उत्तम लोकाची प्राप्ती होते. वेदांचं वचन आहे. का? कारण मृत्यूनंतरची करणार जी काही सर्व कर्म व्हायची आहेत ते तो करणार आहे. आणि पुत्र आहे म्हणजे पत्नी आहे, पत्नी आहे म्हणजेच यज्ञ करता येतात आणि यज्ञाने स्वर्ग लोकाची प्राप्ती होते, उत्तम लोकांची प्राप्ती होते. असे ते जे माझे वडील आहेत त्यांच्या वचनांची पूर्ती करणं, त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मला असं वागलं पाहिजे जेणेकरून माझ्या वडिलांचं परलोकाचं भय दूर होईल. का? कारण त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्ती करणं हे माझ्यावरती आहे. आणि ती झाली नाही तर ते बाप त्यांच्या माथी लागेल आणि त्यांच्या माथी ते पाप लागल्यामुळे त्यांना उत्तम लोकांची प्राप्ती होणार. विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी जे म्हटलंय की जे काही ऋणमोचन करता तू पितुस्संती सुतादयः, जे काही ऋण राहिलेलं आहे ते दूर करणारे वडिलांसाठी पुत्राधिक असतात. त्यामुळे त्यांना उत्तम लोकांची प्राप्ती होईल. तिथे विषय वेगळा आहे, तिथे पुढे परंतु आत्मज्ञानासाठी असं काही होत नाही हे तिकडे म्हटलेलं आहे. पण नियम तोच आहे. वडिलांना उत्तम लोकांची प्राप्ती व्हावी ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे तस्यापि भवेदस्मिन् कर्मण्य प्रतिसंहृते सत्यम नेति मनस्तापास तस्य तापस तपेच्च माम. या अभिषेकाच्या सापेक्षतेने जे काही कार्य आहे ते आत्ता थांबवलं नाही, आवर्त घेतलं नाही, तर वडिलांना हा मनाला संताप होईल, हे दुःख होईल की मी सांगितलेलं घडत नाहीये. फार सुंदर विचार आहे. फार विस्ताराने तो संवाद आलेला आहे. किंबहुना इकडला प्रत्येक संवाद हा स्वतःहून वाचण्यासारखा आहे. पण आता इथे संक्षेपानेच विचार केलाय. मग इथून पुढे प्रभू रामचंद्रांना लक्ष्मण काहीतरी म्हणतो, सांगतो, पण प्रभू रामचंद्र त्याला शांत करतात आणि पुढे प्रवृत्त होतात त्या वनगमनाकडे. ते प्रसंग आता आपल्याला पाहायचे, पुढील भागात पाहू.
असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम.